नमस्कार. आज मला वाटतं माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा सिनेमा त्याचा फर्स्ट लुक आपण आज सगळे ते पाहणार आहोत. काकस्पर्श 3 वर्ष गेली 3 वर्ष हा सिनेमा घेऊन जगलो मी. आणि खरं म्हणजे हा सिनेमा मी निवडला नाही, ह्या सिनेमाने मला निवडलं. आणि हा सिनेमा मी केला आहे त्याचं सगळ्यात मोठं श्रेय मी सचिन खेडेकरला देतो. कारण 2दा आमचं शूटिंग चालू असताना सचिनने म्हटलं की अरे माझं संपतंय कधी, माझ्या डेट्स मला द्यायचं कुठे तरी. मला कळेल ना, 2दा म्हणाला ते म्हटलं अरे पण दे की डेट्स. मग तुम्हाला का सारखं विचारतो. म्हणाला मला केस कापायला लागतील तिकडे आणि मग आपल्या काही सिनेमाचं राहिलं असेल तर मला ते करता येणार नाही. आणि 2 वेळा त्याच्या डेट्स कॅन्सल झाल्या. आणि एकदा मला म्हणाला महेश तू ऐकतोस का सिनेमा. मी म्हटलं मी ऐकून काय करू, कोणतरी तुझा निर्माता आहे, तुम्हाला त्याचं काही होत नाही, ऐकतोस का. मी एक दिवस गिरीश जोशी आमच्याकडे आले. ही कथा उषा दातार यांनी लिहिली होती आणि अप्रतिम कथा होती. पण गिरीशनी त्याचा स्क्रीन प्ले केला. कसं असते एखादी कथा चांगली असली की त्याचा स्क्रीन प्ले कधी वाईट झाल्यामुळे सिनेमा चालत नाही. पण याची कथाही सुंदर होती आणि स्क्रीन प्लेही तितकाच सुंदर झाला. आणि त्यांनी ज्यावेळेला वाचला माझ्याकडे त्यावेळेला माझी झोप उडाली. पण तोपर्यंत राईट्स माझ्याकडे नव्हते. थोडं मला इथं श्रेय द्यायचं. आमचे मित्र, माझे मित्रापेक्षा मला वाटतं मला ज्यांनी ह्या लाईनमध्ये खूप मोठं गायडन्स केलं ते श्री विजय शिर्के. मग हे जाऊन त्या ग्रस्तांना भेटले आणि तिचं राईट्स कसं काय करायचं ते विचारलं. 1 वर्षाच्या परिश्रमानंतर हा सिनेमा वाढला. नॉर्मली प्रत्येकाला आयुष्यात एक सिनेमा करायचा असतो, तो म्हणजे प्रेमकहाणी. प्रत्येकाला म्हणजे यश चोप्रापासून ते आज इम्तियाज अलीपर्यंत प्रत्येकाला एक लव्ह स्टोरी करायची असते. पण असं मलाही वाटत होतं करावशी. पण परत ते मुलगा मुलगी भेटतात, मुलगी श्रीमंत मुलगा गरीब किंवा मुलगा श्रीमंत मुलगी गरीब, मग पळून जाऊन लग्न करतात. असले सिनेमे करण्याच्या वयाच्या पलीकडे गेलो होतो. त्यामुळे हा सिनेमा ज्यावेळेला काकस्पर्श माझ्याकडे आला त्यावेळेला एक लक्षात आलं की ही एक खूपच विलक्षण प्रेमकहाणी. त्यासाठी मी ते लिहिलं विलक्षण. पहिला माझा जो विचार आला त्यावेळेला ती ही प्रेमकहाणी खूप विलक्षण आहे. आणि जसं म्हणतो की मी खूप प्रेमकहाण्या वाचल्या असतील किंवा पाहिल्या असतील. रोमिओ अँड ज्युलिएट पाहिलं, हीर रांझा पाहिलं किंवा बऱ्याचशा लव्ह स्टोरीज वाचल्यात. पण मला वाटतं त्याच्यापेक्षा चांगली नाही तरी त्याच्या इतक्या थोडीची प्रेमकहाणी आहे. आणि माझ्या तरी ऐकण्यात किंवा पाहण्यात न आलेला हा सिनेमा होता. पण तरी थोडासा ऑफ द पेटंट ट्रॅक होता. मग एक निर्माता शोधणं खूप गरजेचं असतं. आणि खूप त्याच दरम्यान आम्ही एक कंपनी बनवली ग्रेट मराठा LLP. आमची बायको मेधा आणि अनिरुद्ध देशपांडे हे खरं त्यांचं सिनेमा लाईनशी काही संबंध नव्हता, पण तरी क्रिएटिव्ह फील्डमध्ये काहीतरी करावं असं या दोघांनी एक कंपनी बनवली. आणि ज्यावेळेला देशपांडेनं म्हटलं तुम्ही ऐकताय का सिनेमा, आपण करूया का आपल्याकडे. ते म्हणाले मला ऐकायचं नाही, तुला कॉन्फिडन्स असेल तर कर. आज सिनेमा ज्याला झाला, मी आज जो पाहिला त्यावेळेला असं लक्षात आलं की आता यापुढे मला थोडंसं एक दडपण आलं की यापुढे करायचं काय. कारण सचिन खेडेबरोबर काम करायचं का नाही. कारण सचिन खेडेकरने आपल्या आयुष्यातलं मला वाटतं सर्वात महत्त्वाचं काम या पिक्चरमध्ये केलं आणि सगळ्यात चांगलं काम केलं. आणि याच्या पलीकडे काय त्याच्याकडनं मी करून घेऊ शकतो, हा एक मोठा प्रश्न डोक्यावर आहे. आणि मला वाटतं की प्रत्येक माणसाला मी ते बोलवलं यासाठी. कारण माझे शुभचिंतक आहेत, ते प्रत्येकाला माझा सिनेमा आहे म्हणून तरी बघायची इच्छा असेल. पण तुमच्यातली उत्सुकता मलाही आहे तुमच्याबरोबर बसून तो सिनेमा पाहायची. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सिनेमा करताना माझी एक अट होती की प्रत्येकाने आपले केस काढणं खूप गरजेचं होतं. कारण मला ते विग्स, खोटे विग्स नको होते. त्यात कळतं की विग लावले. आणि जवळजवळ 28 लोकांना ह्या सिनेमात केस कापायला लागले. आणि त्यात सविता मालपेकर ही त्यात एक विधवेचा रोल करते. आणि तिला म्हटलं सविता केस कापशील का, तर लगेच तयार झाली. म्हणजे एकही त्यातला 28 पैकी एक जणी मला म्हणाल नाही की बाबा
काही कंटिन्युटी आहे काय आहे. त्यामुळे मी त्यांचं एक देणं लागत होतं की त्यांना एका शेड्यूलमध्ये हा सिनेमा मला कंप्लीट करणं गरजेचं होतं, कारण सारखं सारखं त्यांना केस कापायला सांगणं जरा अतिरेक झालं असतं. आणि त्यामुळे काही रोलसाठी माझ्या मनात इच्छा असून मला काही लोकांना घेता आलं नाही, कारण त्यांच्या डेटचा प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम त्यांचा नव्हता, खरा प्रॉब्लेम माझा होता, कारण 1-2 डेट्स मी ॲडजस्ट करू शकत नव्हतो. तरी त्या परिस्थितीत मला जी टीम मिळाली त्या प्रत्येक टीम मेंबरनी मला वाटतं ह्या सिनेमाचं श्रेय म्हणजे मला वाटत नाही की एका कुठल्या माणसाला देता येईल. आज त्या सिनेमाचा कला दिग्दर्शक, त्या सिनेमाचा कॅमेरामॅन, त्या सिनेमाचे आर्टिस्ट, मला वाटतं प्रत्येक माणूस त्या सिनेमात मला आठवत नाही म्हणजे इतकी वर्ष सिनेमे करतो, इतकी वर्ष ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे, पण या सिनेमाचा एकही दिवस असा गेला नाही की ज्यावेळेला मी 6 वाजता सेटवर होतो. आणि मी एकटा 6 वाजता होतो. मी आणि इथे रोहन नावाचा आमचा एक असिस्टंट आहे आणि गणेश, सुदेश, आम्ही जे 4 जण असतो. म्हणजे चहा प्यायला पण आम्ही वाट बघायचो, कोणतरी सेटवाला आला, स्पॉटवाला आला की तो आम्हाला चहा करून द्यायचा. पण ती एक्साइटमेंट टाऊर होती. बरं, त्यात दुसरं एक अजून एक उत्साह देणारी गोष्ट होती, मी हा सिनेमा कोकणात घडतो, त्यामुळे कोकणात त्याचं शूटिंग करतात आणि लोकेशन, लोक, जेवण तिकडचं, या सगळ्याच बाबतीत त्या सिनेमाला एक खूप मोठा हातभार लागला. आणि त्यामुळे आज सिनेमा जो आहे तो तुमच्यासमोर आज मी फर्स्ट लुक पाहिलंच. ह्या सिनेमाच्या दरम्यान आम्हाला एक आमचे मित्र भेटले, राहुल मेहता म्हणून, पार्श्व पब्लिकेशन. त्यांनी विचारलं काय सिनेमा, तुम्ही त्यांना सांगितलं. ते म्हणाले की आपण ह्या सिनेमाचे एक कॉफी टेबल बुक करूया का. मी म्हटलं नेकीवर पूछ म्हटलं करूया, म्हटलं नॉर्मली मराठी सिनेमाचं होत नाही. आणि त्यांनीही तेवढीच मेहनत घेतली. या सिनेमाचं एक त्यांचा माणूस कायम असायचा बरोबर, तो त्याचे फोटो काढत असायचा, तो प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेत असायचा. आज ते पुस्तक आम्ही त्याचं अनावरण करणार आहोत. सगळ्यात सुरुवात आपण त्यांनी करूया, त्या पुस्तकाचं अनावरण करूया. मी विनंती करतो राहुल मेहताला त्यांनी मंचावर यावं आणि आमचे मित्र किरण शांताराम यांना की त्यांनी त्याचं अनावरण करावं. धन्यवाद.